सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचा पडघम अवघ्या काही दिवसातच वाजणार आहे. तत्पूर्वी राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने स्थानिक स्वराज्य संस्थेमधील महत्त्वाचा घटक असलेल्या महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शहरातील 26 प्रभागाची प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झालेली आहे. त्यामुळं एकंदरीत जो पहिला टप्पा या निवडणुकीत मानला जातो प्रभाग आरक्षणाचा तो पूर्ण झालेला आहे. आरक्षण सोडतीनंतर आता सोलापूर शहराच्या 26 प्रभागातून अनेक उमेदवारांची नावे इच्छुक म्हणून पुढे येत आहेत. असेच आपल्यासोबत काही उमेदवार आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत की त्यांनी प्रभाग 20 मधून आपली इच्छा व्यक्त केलेली आहे. सोलापूर शहराच्या महत्वाचा प्रभाग मानला जाणाऱ्या प्रभाग 20 मधून ते निवडणुकीत उतरणार आहेत. काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष विधानसभेचे सैफनभाई शेख आपल्या सोबत आहेत आणि दुसरे जे आपले जे कार्यकर्ते आहेत काँग्रेसचे अझरुद्दीन शेख जे स्वर्गीय माजी नगरसेवक जब्बार शेख यांचे चिरंजीव आहेत, ते देखील या ठिकाणी आपल्याला या निवडणुकीत चर्चासत्राला लोकप्रधान विचाराच्या स्टुडिओमध्ये आलेला आहे. आपण आगामी निवडणुका आणि त्यांची जी काय इच्छा आहे आणि त्यांचे काय ध्येय धोरण आहेत त्या संदर्भात आपण निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. सर्वात पहिला जो प्रश्न आहे अझरुद्दीन भाई शेख यांना आहे, आपली राजकीय आणि वैयक्तिक काय पार्श्वभूमी आहे? आपण राजकीय जीवन असेल, सामाजिक क्षेत्र असेल, कधी आपण सुरुवात केलेली आहे, काय सांगा? सर्वात प्रथम मी लोकप्रधानचा मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यांनी मला इथं बोलून 2 शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे. आणि मी नगरसेवक जब्बार शेख यांचा चिरंजीव असून माझे वडील 2002 ते 2007 या कालावधीत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते. त्यांच्या निधनानंतर 2007 पासून आज तागायत मी काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ आहे. काँग्रेस पक्षात काम करत आलेलो आहे. सर्वात प्रथम मी युवक उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याच्यानंतर 2 वर्ष झाले आता शहर उपाध्यक्ष मध्ये आहे फादर बॉडीमध्ये. हे माझे राजकारणाचे जे 10-12 वर्ष आहेत ते पूर्ण काँग्रेस सोबत गेलेले आहेत आणि जितकं होईल तितकं मी माझ्या भागात काँग्रेसच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना जास्तीत जास्त लीड देण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे वडील नगरसेवक होते, त्यांचा वारसा तुम्ही पुढे. यस. सैफनभाई, तुमचे तर परिचय आहेत पण तरी देखील एक पुन्हा एकदा आमच्या प्रेक्षकांना सांगा. अस्सलाम वालेकुम, नमस्ते. सगळ्यात प्रथम मी लोकप्रधान न्यूजचा आभार मानतो की मला तुम्ही बोलवलं, त्याच्याबद्दल तुम्हाला मनापासून माझा धन्यवाद. सर, मी 2004 पासून मी शिक्षक होतो झेडपी मध्ये उस्मानाबाद मध्ये. त्याच्यानंतर मी 2004 पासून मी दिलीप माने सामाजिक संस्थेच्या मार्फत जवळपास नाही म्हणलं की 2009 पर्यंत 2010 पर्यंत काम केलं. त्यानंतर 2009 पासून युवक काँग्रेसचा लोकसभेचा जनरल सेक्रेटरी झालो. दिलीप माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी मी लोकसभेचा जनरल सेक्रेटरी झालो. मग नंतर ताईने मला 2011-12ला युवक काँग्रेसचा अध्यक्ष दिला, दक्षिण युवक काँग्रेसचा. तेव्हापासून 2009 पासून ते आज तक काँग्रेस पार्टीचं काम करतो. म्हणजे तेव्हापासून अजून आतापर्यंत कुठल्याही दुसऱ्या पक्षात विचार सुद्धा नाही केले आम्ही की काँग्रेस पार्टीचे ध्येय धोरण लोक म्हणजे जे सेक्युलर विचारधारा आहेत त्यांची विचारधारा सोबत आम्ही काम आहे. कसले पडझड झाले तरी आम्ही काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहिलेलो आहे. अच्छा, अझरुद्दीन भाई, 2017च्या ज्या मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या होत्या, आता 2025 आलेला, कदाचित 2026 मध्ये आता 2017च्या निवडणुकीत आपला काय अनुभव होता? म्हणजे त्यावेळेस तुम्ही कसं? अनुभव म्हणजे एकतर ती माझी पहिली संधी होती पक्षाने दिलेली आणि माझ्यासोबत 3 उमेदवार सुशिक्षित आणि चांगले होते, कार्य चांगलं होता. एक त्यात चालू नगरसेवक होते, एक माजी महापौर होत्या. काम व्यवस्थित केलं, प्रयत्न केलं निवडून यायचं, एवढंच बोलू शकतो मी. म्हणजे 2017ला देखील तुमचा अनुभव चांगला? यस. त्यावेळेस काय उमेदवारी मागणी? उमेदवारी मागणी केली होती. तुमचा काय अनुभव? सर, मी 2012 पासून उमेदवारी मागतो. 2012ला उमेदवारी मिळाली नाही. मग त्याच्यानंतर 2017ला मला आमदार प्रणितीताई, आताचे खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आमदार दिलीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली 2017चे इलेक्शन मी लढले आहे त्यावेळेला. आणि 17चे इलेक्शन खूप म्हणजे आम्ही एवढी कष्ट, एवढी मेहनत केली. अजरभाई माझ्या सोबत होते, मी होते, नलिनी चंदली मॅडम होते, सारिका सुरेश होते. ते पॅनल खूप छान होता. आणि त्यावेळेला 11th आवरला की जातीचा क्लायमेट तयार झाला. जातीचा क्लायमेट तयार झाल्यामुळे एक साईडला जाऊन
म्हणजे त्यावेळेला आमचा पराभव झाला. आणि जर त्यावेळेला आमचा जर पराभव नाही झाला असता तर आमच्या वार्डाचा चेहरा मोहरा जरा वेगळा दिसला असता. ज्या वेळेला त्यांनी जे कमिटमेंट केले होते की आम्हाला हे देतो ते देतो अमुक करतो, ते कुठलाही कमिटमेंट कुठलाही पूर्ण केलेलं नाही त्यांनी. जर त्यावेळेला आम्ही जर त्यावेळेला बसला असता की ताईंच्या मार्फत त्यावेळेला आम्ही भरपूर काही काम केलं असतं. अझरुद्दीन भाई, प्रभाग 20 मधून तुम्ही इच्छुक आहात. प्रभाग 20 मध्ये नेमक्या काय समस्या आहेत? म्हणजे 5 वर्षात जे विकास कामे व्हायला पाहिजे होते ते न झाल्याची अनेकांची ओरड आहे. मी कुणाच्यावर टीका घालून बोलू इच्छित नाही. मी जे प्रभाग क्रमांक 21 मागच्या वेळेसचा जो होता त्या बाबतीत बोलेन, कारण आता ते प्रभाग क्रमांक 20 मध्ये आलेलं आहे. ज्या पद्धतीनं विकास काम व्हायला पाहिजे होतं तसं काही झालेलं नाहीये ग्राउंड लेवलला. आता भाषणात किंवा बोर्ड लावून काही लोक प्रसिद्धी करतात ती गोष्ट वेगळी आहे. मी अगोदर सांगितलं की मला टीका करायची नाही, पण काम झालेलं नाहीये तिथं काहीच. काय समस्या आहेत? भरपूर समस्या आहेत तिथं. ड्रेनेज लाईन बरोबर नाही आणि झालेल्या कामांचे लाईन आउट नाहीत. म्हणजे जशा पद्धतीनं काम व्हायला पाहिजे किंवा ज्या योग्यतेने काम व्हायला पाहिजे ते काम झालेलं नाही तिथं. काय तुम्ही तुमच्या नजरेत काय म्हणजे काम आपण सर, तो हद्दवाढ भाग आहे. नई जिंदगी परिसर एकदम गरीब एरिया आहे पूर्ण. त्या भागामध्ये 2009 पर्यंत शिवसेनेचा आमदार होता. अच्छा. त्या भागामध्ये आणि दक्षिण मध्ये तोच हद्दवाढ भागामध्ये. आणि त्या भागामध्ये ना लाईट होती, त्या भागामध्ये शांतीनगर भागामध्ये रस्ते होते, काहीच होते, एकदम पूर्ण सुसाट होतं. ज्यावेळेस दिलीप माने साहेबांनी आमदार झाले त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या भागामध्ये डिपो आणले लाईटचे, रस्ते मोठमोठे रस्ते झाले त्या भागामध्ये. की तेव्हापासून जे 2009 ला जे काम झाले 2012 पर्यंत समजा, त्याच्यानंतर माने साहेबांचा काळ संपला त्यावेळेस परत त्या भागामध्ये सगळं काही काम, म्हणजे थोडक्यात सांगतो तुम्हाला, त्या भागात साधी बँक सुद्धा नाही. 50,000 लोकसंख्येचा एरिया आहे पूर्ण. त्या भागात एक नॅशनल बँक सुद्धा नाही आमच्या एरियामध्ये. आणि आमदार दिलीप माने साहेबांच्या, माजी आमदार दिलीप माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी कब्रस्तानची जागा सुद्धा माने साहेबाला आम्ही मध्यस्थी करून त्या घेऊन दिलेलं. आता लोक श्रेय घेतात, दुसरे भरपूर जण घेतात, पण हरकत नाही. त्यावेळेला आम्ही स्वतः लीड घेऊन ते साहेबांना द्यायला लावले, स्वतःच्या खिशातनं पैसे द्यायला लावले साहेबांना. आणि त्या भागात बँक नाही. त्या भागामध्ये आता समजा उद्या जनधनची योजना आहे सरकारची, मोदी साहेबांची, त्या योजनेला पैसे काढण्यासाठी जवळपास 200-300 रुपये खर्च सिटीत यावा लागतो. आणि त्या भागात एवढे मोठे लिडर आहेत, मी आता कुठल्याही लिडरचं नाव घेत नाही. त्या भागात काय मला सांगा, लोकांना शिक्षणासाठी व्यवस्था नाही व्यवस्थित. त्या भागात मोठे हॉटेल सुद्धा आता परवा झालेत, त्या हॉटेल्स नाहीत. त्या भागामध्ये एज्युकेशन फील्ड नाही. त्या भागात काय तिथली रोजगारची संधी नाही त्या भागामध्ये. आणि त्या ठिकाणी समजा पोस्ट ऑफिस सुद्धा परवा झालेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही जेव्हा आमची सरकार असली असती किंवा आम्ही नगरसेवक झाला असतो, मी फोर्स केला असतो ताईंच्या मार्फत. आम्ही म्हणलं असतं की बाबा कमी एक हॉस्पिटल तर तयार केलं असतं इथं. आता काही लिडर लोक हॉस्पिटलला जातात, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. 30 वर्ष झाली अजून सर तिथं काही सुद्धा कोण जर एक लेडीज डिलिव्हरी सुद्धा करायचं असेल ना, त्यांना सोलापुरात यावं लागेल, सिव्हिल हॉस्पिटलला यावं लागेल. तिथे 5 किलोमीटरचा प्रवास करावा. सर विकास न होण्यासाठी तिथे जवळवर तिथे नगरसेवकाचं काम आहे, तो कमीत कमी तिथं भागाचं महापालिकेचा आहे करता हॉस्पिटल तरी पाहिजे तिथं, तुमची एवढी ताकद व्हायला पाहिजे, महिलाला त्रास नाही व्हायला पाहिजे, एक इमर्जन्सी मध्ये अँब्युलन्स पाहिजे, असं काहीतरी सुविधा तिथं लोकांना पाहिजे. तसं वर्षानंतर देखील हा काहीच नाही सर त्या भागामध्ये. त्या भागामध्ये तुम्हाला सांगू का, आता तुम्हाला आता रस्ते दिसू लागलेत, रस्ते सुद्धा नव्हते त्या 2009 नंतर रस्ते झालेत. त्या भागात काहीच नाही म्हणलो. एज्युकेशनची सुद्धा सुविधा होत नाही, लेकरांना शिकायला सुद्धा संधी मिळत नाही त्या भागात काही. आणि तिथं कब्रस्तानची जागा घेऊन ठेवून आता जवळपास नाही, किती वर्ष झाले, 2000 जवळपास नाही म्हणलं ना, 2012-13 मध्ये कब्रस्तानची जागा दिली दिलीप माने साहेबांनी. अजून सुद्धा विकास झाला नाही त्या भागात कब्रस्तानचा. त्यांना म्हणजे तशीच आहे, पण त्याला डेव्हलप करता म्हणजे तुम्ही एवढे मोठे अंत्यविधी वगैरे झाला तर त्यांना इथं राहावं लागतं, सिटीत राहावं लागतं. एक तर परमिशन नाही, तिथं सध्या परमिशन नाही आहे त्या स्मशानभूमीमध्ये दफनविधी करायला, सिटीतच आणावं लागतं. प्रभाग 20 मध्ये काय आरक्षण पडलं सध्या? पुरुषांसाठी सर्वसाधारणच आहे 2 जागा. हा, आणि एक महिला ओबीसी आहे एक. बरं, तुम्ही कशातून इच्छा व्यक्त केली काय? सर आम्हाला ओपन मध्ये सुद्धा आहे, ओबीसी मध्ये सुद्धा इच्छुक आहे आम्ही. जर आम्हाला पार्टीने आम्हाला तिकीट दिली, संधी दिली, तर आम्ही 100% संधीचं सोनं करायला आम्ही मागं पुढे सरकणार नाही. कुठे कुठे एरिया प्रभाग 20 मध्ये? प्रभाग 20 मध्ये पूर्ण नई जिंदगी जे पहिलाच 20 आणि प्रभाग होता 21 आणि 21 तोच प्रभाग प्रभाग झालेला आहे.
त्यामध्ये आसरा ग्राउंड मधील हाकीम गार्डन हॉल पासून सुरुवात होऊन स्वागत नगरच्या जवळजवळपर्यंत शोभादेवी नगरपर्यंत प्रभाग 20 ची मर्यादा आहे. आणि इकडे बघायला गेलं तर कुमटा नाक्यापर्यंत आहे. आणि बॅक साईडला बघायला गेलं तर आपलं माजरेवाडीच्या अगोदर जवळपास संपत आहे. आपल्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये प्रभाग 20 मध्ये जो आहे तांबडा कारखाना, संजय गांधी झोपडपट्टी, मार्कंडे नगर, पार्शिवीर, नई जिंदगी, स्वागत नगर, केमनाळकर, ताई चौक, शोभादेवी नगर, इतर परिसर, बालाजी सोसायटी, सुरवसे मित्र नगर, मेत्रे विटपट्टी, नागेंद्र नगर, गुरुनाथ नगर, उच्चेश्वर मठ, शिवगंगा नगर भाग 1 ते 5 आणि त्याचबरोबर खमितकर हायस्कूल व इतर परिसर आहे. बरोबर. मला सांगा, हा तर आता तुम्ही इच्छा व्यक्त केलेली आहे म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये किंवा हद्दवाढ झाल्यापासून त्या ठिकाणी कोणत्या मूलभूत सुविधा नाही. जर समजा तुम्हाला तिकीट दिलं आणि तुम्ही निवडून आला तर अशी कोणती कामे तुम्ही करणार पहिल्यांदा आज सर, जसं की आता माझ्या मित्रांनी सांगितलं सैपनबाईने की तिथं सर्वात पहिला गरज आहे रस्त्यांची आणि हॉस्पिटल्स आणि बँक्स. हे मेन मुद्दे आहेत. आजच्या जगामध्ये हे जीवन मूलभूत गरजा आहेत. म्हणजे माणसाला या गोष्टींची गरज आहे. सर्वात पहिला तर हे काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जे बँक आहे किंवा हॉस्पिटल आहे, रस्त्याचा मुद्दा आहे, हे नक्कीच आम्ही पूर्ण करू निवडून आल्यानंतर. तुमचं काय विचार? सर, आता माझ्या मित्रांनी जे सांगितलेत अगदी बरोबर सांगितलेत. त्याला सुधारणा म्हणजे काय करू की आम्ही तिथं महानगरपालिकेची आरक्षित जागा आहे गार्डनसाठी. म्हणजे जे समजा वयस्कर असते, आमची आई बहिणी असते, त्यांना फिरण्यासाठी आम्ही गार्डनची व्यवस्था करू. म्हणजे ते चांगलं तिथं गार्डन होऊ शकतो. कारण का गार्डनची जागा आरक्षित आहे, ते सुद्धा आम्ही करू शकतो त्या भागात. आणि इंग्लिश मिडियमची चांगली शाळा जसं इंडियन मॉडेल स्कूल अमोल जोशींच्या मार्फत, कारण का उर्दू आणि इंग्लिश मिडियमची शाळा कमी पैशामध्ये जी सुरुवात करण्याचे प्लॅन करू. काय तर काही चांगलं करू. आणि सर, आता आमच्याकडे काही सत्ता नसताना नाही होऊ दे, हे झाल्यानंतर तुम्हाला बोलतो. त्यानंतर दुसरं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे होऊ दे म्हणलं. म्हणजे माझा प्रश्न दोघांना आहे. तुम्ही म्हणताय की हद्दवाढ झालं, 30 वर्ष झालं, कोणती कामं झाली, पण 2017चा जर निवडणुकीचा जर रिझल्ट बघितला तर त्या प्रभाग 20 मध्ये जे येणार आहे ते 4ही नगरसेवक काँग्रेसचे आहे. मग का तुम्ही देखील काँग्रेसचे आहे, का कमी पडते? ते नाही आहे. त्यात मेन मुद्दा हे आहे, 20 प्रभाग हा आता 21 आणि 20 मधून येऊन जोडलेला आहे. 21 मध्ये हे 4 एमआयएमचे नगरसेवक होते आणि 20 मध्ये हे 4 काँग्रेसचे नगरसेवक होते. आम्ही जे विषय बोलतोय हा प्रभाग 21 जुना आणि आता जे ऍड झालेलं आहे 20 मध्ये ऍड झालेलं आहे. मग त्यांच्या काळात जो अर्धा भाग येत होता तिथं काही काम झालंय का काँग्रेसचे? झालेले आहेत बऱ्यापैकी, पण सत्ता विरोधकाचे असल्यामुळं फंड तर नसणारच आहे भेटलं, त्यामुळं पण जसं काम व्हायला पाहिजे तसं नाही झालं असणार. कारण सत्तेत विरोधक आहेत, पण तर अवेलेबल झाले नसणार आहेत. त्या हिशोबाने आता तुम्ही आजच काँग्रेसचे शहराध्यक्ष नरोटे यांच्याकडे उमेदवारीसाठी मी इच्छुक असल्याचं सांगितलं. असं काय म्हणजे पक्ष संघटन व काँग्रेसचा जो पक्षासाठी अजून कोणकोणती कामे केली काय? हो सर, काँग्रेस पक्षासाठी तर आंदोलन तर हे तर काय रेग्युलरचं तो आंदोलन करणं, कमीत कमी नाही म्हणत आंदोलन तर केलेच आहे. सर, 2010 पासून आपली पहिल्या 2010ला माझ्या वार्डाला सांगतो, खाजा बंधारा म्हणून एक शाळा होती. तिथे 54-60 विद्यार्थी होते. म्हटलं त्यांचं हॉल तिकीट म्हणजे परीक्षेला फॉर्म भरले गेले नव्हतं. त्यावेळेस आमदार दिलीप माने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं हॉल तिकीट मिळून दिलं जवळपास त्या भागात. त्या विद्यार्थ्यांचं नुकसान नव्हतं, शैक्षणिक वर्ष नुकसान होणे म्हणून, आणि त्यांना ऍडमिशन सुद्धा काम केलेलं आहे. त्याच्यानंतर 2011-12ला पानगलमध्ये लायब्ररीचं बंद करून टाकलं होते, त्यांनी टॅक्स नाही भरले म्हणून. त्यांची लायब्ररी उघडून द्यायला लावलंय ताईंच्या मार्फत, ताईंच्या मार्गदर्शनाखाली. आणि त्याच्यानंतर दुसरी म्हणजे ज्या वेळेला इथं ऍडमिशनसाठी हे पाहिजे होती त्यांना, ऍडमिशन 11वी सायन्सची तुकडी, तर त्यावेळी माने साहेबांच्या मार्फत त्यांची 11वीची तुकडी देऊन दिली पानगलला, सोशलला. म्हणजे सामाजिक काम कंटिन्यू करत असत. म्हणजे जे काय आपल्याला करायचं आहे पक्षासाठी, पक्ष बळकट करण्यासाठी हे काम आम्ही केलं. तुमचं काय म्हणजे वेळोवेळी आंदोलन केलेले आहेत. ज्यावेळेस पेट्रोलचे दर वाढ झाले त्या विरोध केलेला आहे. गॅस टाकीचे जेव्हा दर वाढ झाले त्या टायमाला आंदोलन केलेले आहेत. असे अनेक प्रकारचे आंदोलन केलेले आहेत. आणि जेव्हापासून वडिलांचं निधन झालंय, मला असं वाटतं की 2007 नंतर काँग्रेसचं हे चालवणारा मी एकटाच आहे त्या भागात. पक्षाच्या विचारधारेबद्दल आपलं मत आहे, कारण एकीकडे आपण बघतोय की केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजप सत्ता आहे. काँग्रेस पक्ष आगामी निवडणुकीत टिकणार नाही असं देखील विरोधकांकडून बोलला. आमचा पक्ष सेक्युलर पक्ष आहे.
आम्हाला पूर्ण खात्री आहे की जनता आमचा साथ देईल. आम्ही हे स्पष्ट बोलू शकतो की आमची सेक्युलर पार्टी, आम्ही सर्व समाजाला घेऊन काम करतो. सर्व समाजाचा पाठिंबा आम्हाला आहे. ही एक लोकांच्या मध्ये घातलेली दिशाभूल आहे की काँग्रेसला यावेळेस मत भेटणार नाही किंवा लोक सपोर्ट करणार नाही. निकाल आल्यानंतर ते कळलंच आपल्याला. त्यामुळे बिहारच्या निवडणुकीत देखील आपण बघितलंय तर राहुल गांधी अगदी स्टार्ट टू एंड पर्यंत सक्रिय होते, मात्र त्यांचं जे रिझल्ट आलेलं काँग्रेसच्या बाबतीत ते खूप निराश आहे. मग महापालिकेत म्हणजे काँग्रेस थोडं बॅकफूट वगैरे नाही सर, कसं आहे, काँग्रेस ही विचारधारा आहे, खूप मोठा पक्ष आहे, म्हणजे या देशातला आपलं प्रथम पक्ष आहे तो एवढा मोठा. आणि असं काही होणार नाही, कारण काही आजकाल आपण बघू लागला की मतदार याद्यामध्ये घोळ आहे भरपूर, आणि त्याच्यानंतर मशीन सेटिंग होऊ लागले. सगळं ऑलरेडी चालूच आहे सगळं. आणि आमचे नेते राहुल गांधी सगळं ऑलरेडी बाहेर काढून टाकले. सगळं हे सगळं पूर्ण सेट झालेलं आहे पूर्ण. त्याच्यामुळे ते होऊ लागले. असं काही होणार नाही. एक दिवशी काँग्रेस उभारून येणार आणि या महापालिकेमध्ये सुद्धा काँग्रेसची सत्ता. जनता ही प्रत्येक वेळेस काँग्रेसच्याच पाठीशी आहे. फक्त हे जे काही झालेलं आहे मशिनीचा घोळ किंवा याद्यांमध्ये घोळ, त्याच्यामुळे दिसून येत आहे. आपण इच्छुक म्हणून सामोरे जात असताना प्रभागात तुमचा जनसंपर्क कसा वाढवत आहे? कारण एकीकडे तिकीट मागणं, इच्छुक म्हणून पुढे येणं ही गोष्ट तुमची आहे, पण त्याचबरोबर तुमचा जनसंपर्क असेल किंवा निवडणुकीला तुम्ही प्रभागात कसे फिरताय? सर, प्रभागात फिरण्यासाठी मित्र कंपनी असते आमची आणि मंडळ असतो. आणि आमचे जे आता गल्लीत आम्ही गेल्या या गल्लीत त्याचं जास्त काही प्रशंसा आहे. ग्रुप वाईज भेटी, डोर टू डोर जाणे, आपले जवळचे आहेत त्यांना भेटणे, हे सगळं चालू आहे. एक प्रकारे लोकांच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न चालू आहे आमचं. मतदारांचा कल कसा आहे? सर, मतदारांचा कल 100% काँग्रेसच्या सोबत आहे. तिथं सुद्धा आज काँग्रेस, कारण का लोक कंटाळेत, एमआयएम पार्टीला कंटाळा, जातीवाद आता आपल्याला संपवायचा आहे, आपल्याला सेक्युलर पार्टी बरोबर राहायचं, आणि लोक आता काँग्रेसच्या सोबतच आहेत. 100% काँग्रेसला महापालिकेमध्ये चांगलाच रिझल्ट मिळाला. गेल्या वेळेसच्या निवडणुकीमध्ये जातीवादामुळे 5 वर्ष 7 वर्ष जीवनात निवडणूक पुढे सरकलेल्या आहेत. त्याच्यामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्या भागातला. प्लॅन कसे आहेत, म्हणजे काय, कसं तुम्ही सांभाळणार आता पुढील जे आमचे वाटचाल आहेत ते आता जसं जसं सगळं डिक्लेअर होत जाईल, महापालिके जे जे नियम लागू होणार आहेत किंवा जसं प्रसिद्धी होईल त्या पद्धतीने आम्ही पुढचा कार्यक्रम पूर्ण ठरवणार. आता सध्याला आमचे नेते प्रणितीताई शिंदे जसा आदेश देईल, आमचे अध्यक्ष चेतनभाई नरोटे, अल्पसंख्याक अध्यक्ष जुबेरभाई कुरेशी यांच्या मार्गदर्शनाने आम्ही पुढचं मार्ग ठरवायचा प्लॅन चालू आहे. तुम्ही सैफनभाई आणि अझरुद्दीन भाई अशी एक म्हणजे चर्चा आहे आणि आम्हाला बघायला देखील मिळते. माझे आमदार जे दिलीप माने यांचे तुम्ही कट्टर समर्थक मानले जातात, मात्र आता दिलीप माने देखील भाजपमध्ये जात आहेत. मग अशा वेळी तुम्ही त्यांच्या मागे जाणार का? तो भाग वेगळा आहे. ते आमचे राजकीय गुरु आहेत. आम्ही असं म्हणू शकत नाहीत की त्यांनी चाललेत म्हणून आम्ही जाणार आहे. आम्हाला आमचा जो भाग आहे तो सेक्युलर भाग आहे आणि त्यामुळे तिथं बीजेपीला स्कोप मिळणं शक्य नाहीये. त्या हिशोबाने आम्हाला ते धोरण ठेवून पुढे चालायचं आहे की लोक पण आपल्याला एक्सेप्ट करायला पाहिजे. समजा दिलीप मानेंचा प्रवेश झाला, सर सैफनभाई जाणार का? सर जर तरची गोष्ट आहे. आता सध्याला साहेब काँग्रेस पार्टीमध्येच आहेत आजच्या पोझिशन मध्ये. नाही, पण त्यांचं मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल झालंय बघा. माने साहेबांचे सुद्धा ते बी सेक्युलर विचारधाराचे आहेत माने साहेब. असं म्हणत नाही की माने साहेब त्यांची हिंदुत्व आहे. मला असं वाटत नाही की सगळ्यात जास्त माने साहेबांना मानणारा गट हा मुस्लिम समाजाचा आहे आणि माने साहेब सुद्धा काँग्रेसमध्ये राहतील, मला असं वाटतंय, माझी आशा आहे. आणि आमची एक विचारधारा वेगळी आहे. साहेबांची सुद्धा विचारधारा तेच आहे, आमची ते विचारधारा आहे. आणि आम्ही खासदार प्रणितीताई शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारलेलं आहे सध्या लक्षात येईल. आम्ही त्यांचे नेतृत्व, कारण का तसं प्रसंग भरपूर झाले. आम्ही त्या ठिकाणी साहेबांनी त्यावेळेस 2014 मध्ये जे इलेक्शन लढवले तिथं शिवसेनेवर, आणि त्यावेळेस खासदार प्रणितीताई शिंदे यांचंच काम केलेलं आहे. आणि कट्टर मधून ताईंचं कट्टर समर्थक म्हणून ओळखलं जात आहे. आमदार दिलीप माने साहेबांचा हात पकडून मी राजकारणात आलो, पण ते माझे राजकीय गुरु आहेत. पण त्यात आता सध्याला त्यांची विचारधारा, आम्ही जे विचारधारा आहेत, आम्ही काँग्रेस पार्टीची सेक्युलर विचारधारा आहेत, त्या विचारधारावर सोबत आहे. पण बाजार समितीमध्ये दिलीप मानेंनी थेट भाजपची हात मिळवणी केली. देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी अनेक वेळा भेट घेतली होती, जयकुमार गोडे यांना भेटले होते. हे स्पष्ट झालं की ते भाजपमध्ये. सर, तो कसं आहे, तो इलेक्शन जे लागते ना ते असं राजकीय इलेक्शन नसतं, पक्षाचं इलेक्शन नव्हता. तो सार्वत्रिक निवडणूक करून ते बाजार समितीला सगळ्या पक्षाचे लोक एकत्र असतात. सर, तो सोलापूरचा विकास करायचा होता आपल्याला. मार्केट आता शेतकऱ्यांचा विकास करायचा होता. शेतकऱ्यांचा विकास करण्यासाठी त्याला हात मिळवणे गरजेचं होतं. कारण का ज्या
त्यांची सत्ता होती, केंद्रात सत्ता त्यांची, महाराष्ट्रात सत्ता त्यांची, तर त्यांचे हात मिळवणी करून गेले तर काही वाईट केले नाही त्यांनी. पण विचारधारा सगळे आमचे काँग्रेस पक्षाचेच मिळूनच केले. जर समजा बोलवलं दिलीप माने, आदरबाई सैफनबाई आजाव जाणार का? असं तर आता पुढची दिशा काय असेल आम्ही सांगू शकत नाही, वेळेनुसार ते काय होईल ते बघता येईल. पण आता सध्या तर हे सेक्युलर पक्षासोबत राहण्याचा निर्णय आहे आणि लोकांना पण आमच्याकडून तेच अपेक्षा आहे. जातीयवाद किंवा इतर पक्षात जाऊन काम करणं हे योग्य वाटत नाहीये, पण वेळेनुसार काय घडेल ते बघू. बरं, प्रभाग 20 मध्ये अनेकांची नावे येत आहेत, म्हणजे आम्ही गेल्या काही दिवसापासून बघतोय. काँग्रेस असेल, MIM असेल, अजितदादा गट असेल किंवा भाजप असेल, कसं असेल लढत, टक्कर, फाईट? हा, लढत तर होणार आहे, रंगीत लढत होईल. पण त्यात आता उमेदवारी कुणाला भेटते त्याच्यावर पण जास्त हे असणार आहेत. पण कोण स्ट्रॉंग असेल? प्रमुख जर 3 पक्ष असेल तर कोणाच लढत होईल? नाही, उमेदवारी कोणाला मिळेल पण पक्षाचा विचार जर केला. सर आता कसं आहे, आमचे पूर्ण मुस्लिम बहुमत आहे त्या ठिकाणी, आणि काँग्रेस बरोबर जी आता लढत होईल तर MIM बरोबरच आमची लढत होईल. काँग्रेस आणि MIM हा जो भाग आहे ना मुस्लिम प्रभाग, हा मुस्लिम प्रभावित प्रभाग आहे. यामध्ये हिंदू आणि मुस्लिम मतदान जास्त आहे, त्यामुळं हा झाला तर मुस्लिम MIM प्लस काँग्रेस MIM असं. बरं, तुम्ही काँग्रेसचा मुद्दा घेऊन तुम्ही निवडणुकीला सामोरे जाता. काँग्रेसकडून तुम्ही दोघांनी प्रभाग 20 साठी इच्छा व्यक्त केलेली आहे. जर समजा निवडणुकीत तुम्ही सामोरे जात असताना खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हणजे खासदार आल्यापासून असं कुठलं काय निधी आणलाय का, की लोक तुम्हाला नाही ताईने आमचं काम केलंय, काँग्रेसने आमचं काम केलं आणि तुम्हाला वोट दिलं, सर असं काही काम आहे का? सांगा. मी सांगतो सर, सगळ्यात महत्वाचा एअरपोर्टची निधी कोण आणलेत? ताईने चाललेत नंतरचे जे आता भाजपवाले म्हणतात आमचं क्रेडिट आहे. साहेबांनी, शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितले सगळे शिंदे साहेबांच्या काळामध्ये मंजूर झालेले असते. सर कोण काय, आणि सगळ्यात घोटाळा जे म्हणतात ना, रस्त्यामध्ये घोटाळा झालेला सगळ्यात जास्त. आणि हॉस्पिटल ताईन आणलेत, नवीन हॉस्पिटल जे सिव्हिल हॉस्पिटल आहे नवीन, ते सुद्धा ताईन आणलेत. मला सांगा बीजेपीने आणलेत का? एवढं लक्षात ठेवा. आता परत सोलापुरात काय विकास केलेत बीजेपीने? 2-2 मंत्री असून 2-2 वेळा खासदार दिले. आता सध्या रनिंग आमदार आहेत त्यांचे सगळे 3 आमदार आहेत. मला सांगा काय विकास केलेत त्यांनी? काय केलं? काँग्रेसने जे काम केलेलं आहे त्याची पोचपावती ते लोक घेतात की आम्ही काम केलेलं आहे म्हणून. पण हे बी जे आहे ते काँग्रेसने लावलेलं आहे, त्याचं फळ आता येतोय, तर हे आम्ही केलोय म्हणून असं त्या फळाला. आता सध्याला ग्रामीण असू दे, शहरामध्ये असू दे, कंटिन्यू त्यांचं काम चालू आहे. जेवढे उद्घाटन होते ताईच्या निधीमधूनच उद्घाटन होते आता सध्याला. मला सांगा एकही आमदार काय कुठलं फंड आणून दिलंय त्यांना? साधा एअरपोर्ट चालू करता आलं नाही, प्लेन चालू करता आलं नाही त्यांना. आता श्रेय घेतात ते वेगळी गोष्ट आहे, पण काय केलं त्यांनी आतापर्यंत विकास म्हणून? काय केलं सोलापूरसाठी? उड्डाणपूलचे उद्घाटन केलेत, आतापर्यंत उड्डाणपूल काम सुरू नाही. गडकरी साहेबांच्या मार्फत उड्डाणपूलचे उद्घाटन केले, काहीच नाही केले आतापर्यंत. विकास नावाची गोष्टच नाही त्यांच्याकडे. म्हणजे लोकसभेला जो काँग्रेसला दणादार होता, कारण ताई मोठ्या म्हणजे फरकाने निवडून आल्या, मात्र जर शहर मध्येचा जर विचार केला तर काँग्रेसची सीट का पडली हो? सर काय त्यावेळेला काँग्रेसला का नाकारलं? सर उमेदवारी देताना थोडं जमरी चपरक झालं, त्याच्यामुळे थोडस गडबड झाली. समजा दक्षिण मध्ये माने साहेबाला जर तिकीट बी राहिलं असतं तर वेगळे चित्र दिसलं असतं. त्याच्यामुळे लोकांची दिशाभूल झालेली आहे थोडीफार, त्यामुळे हे सगळं प्रकार घडलेला आहे मध्ये. जर माने साहेबांना जर उमेदवारी दिली असती तर माने साहेब काँग्रेसमध्ये राहिले असते 100%. आता सुद्धा राहतील साहेब काँग्रेसमध्ये, पुढे पण राहतील अशी इच्छा आहे आमची, अपेक्षा पण आहे. अपेक्षा आहे साहेब राहावं काँग्रेसमध्ये. बरं, एकंदरीत आता 2017चा जो निकाल आपण बघितला, महापालिकेवर 5 वर्ष भाजपची सत्ता होती, भाजपचा मात्र होता, अशी कोणती विकास कामे झाली आहेत किंवा नाही झाली? म्हणजे भाजप यशस्वी झालाय का काय वाटतं? सर मी काय म्हणतो, भाजपना पाण्याची सेकंड लाईन सुद्धा टाकता आलं नाही, त्यांना स्टँडिंग कमिटीचा चेअरमन सुद्धा निवडता आला नाही. महापालिकेत टोटल त्यांनी अपयश झालेले आहेत. सत्ता होती त्यांच्या हातात, काही करू शकले नाही. एक विकासचं काम दाखवा, एकही विकासचं काम नाही त्यांचं. महापालिकेचा कारभार हे त्यांना चालवताच आलेला नाही, हे आपण एक प्रकारे समजू शकतो या गोष्टीला. बरं, आता तुम्ही प्रभाग 20 मधून इच्छुक आहात, काय सांगाल सर त्याला? म्हणजे काय निवडचा आता एक प्रश्न आहे सर. प्रभाग 20 आणि 21 मधून मी इच्छुक आहे, आणि 21 हा प्रभाग जे आहे तो भाग हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आणि लिंगायत सगळ्या समाजाचे एकटात ते, आणि तिथे त्या भागामध्ये सेक्युलर विचारधारा आहे 21 प्रभागमध्ये, आणि त्या ठिकाणी तर 100% काँग्रेस निवडून येते. काँग्रेस 100% निवडून येते, आणि सगळे विचारधारा काँग्रेसची विचारधाराचे लोक आहेत त्या भागामध्ये. आणि मी एवढंच सांगू शकतो की मला प्रभाग 21 किंवा 20 जे पक्षाने उमेदवारी दिली, पक्षाने जर उमेदवारी दिली तर थांबणार,
100%. जर पक्षाने नाही उमेदवारी दिली तर थांबणार नाही. आणि जर प्रभाग 21 किंवा 20 मला जिथून मी उमेदवारी देतील पक्षाने, तर मी एज्युकेटेड आहे, MA BEd शिकलेलं MA BEd आहे. कारण का मी माझ्या संपर्कातून, माझ्या कॉन्टॅक्टमधून जे निधी आणता येईल तेवढी निधी आणून त्या भागातला विकास करेन. कारण का बँक आणेन, त्या भागामध्ये गार्डनची सोय करेन, आणि ड्रेनेज हे तर काय रेग्युलर ते तर करणारच. आणि त्या ठिकाणी शिक्षणासाठी जे लागणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी शिक्षणासाठी इंग्लिश मिडियमवरती आजकाल आपल्याला इंग्लिश मिडियमवरती खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. कारण का विदेशात गेलं, कुठं बाहेर गेलं तर आपण हिंदी, मराठी, उर्दू शिकण्यामध्ये काय अर्थ नाही. जर त्यांना इंग्लिशमध्ये जर उर्दू आणि इंग्लिशचं मॅच करून कमी पैशामध्ये जर शाळा काढली, तर तिथले विद्यार्थी शिकून व्यवसाय करतील, नोकरी करतील, भविष्यात ते लोक मोठे होतील त्या भागातले. आणि तो भाग पूर्ण मागासलेला भाग आहे, आणि त्या भागामध्ये त्यांना हे करणं खूप गरजेचं आहे, एज्युकेशन मध्ये करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय? मला जर पक्षाने जबाबदारी दिली प्रभाग क्रमांक 20 ची, तर मी 100% जबाबदारी पूर्ण पार पाडेन. आणि लोकांना एकच इच्छा आहे की मी 2012 पासून आपली सेवा करण्याची इच्छा व्यक्त करतोय. या वर्षी देखील मी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तर मला जास्तीत जास्त मते देऊन निवडून देण्याचा प्रयत्न करावा एवढीच विनंती करतो. आपण इथं थांबूया, कारण महापालिकेचा जो रणांगण आहे तो असंच या पुढील काळात देखील चालू राहणार आहे. यापुढे देखील त्यांच्या अनेक मुलाखती आपल्या चॅनलवर प्रसारित होतील. मात्र ही प्राथमिक स्वरूपातील ही मुलाखत आहे, कारण प्रभाग 20 मधून जो शहर हद्दवाढ भाग आहे त्या ठिकाणाहून काँग्रेसचे जे जुने जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सैफन शेख आणि स्वर्गीय जे नगरसेवक आहेत जब्बार शेख यांचे चिरंजीव अझरुद्दीन शेख, या दोघांनी देखील उमेदवारी मागितलेली आहे. आणि सैफन शेख यांच्या बोलण्यातून असं ते पेशाने शिक्षक आहेत, आणि शिक्षकी पेशातून जे काही प्रभागात करता येईल जे लोकांसाठी ते करण्याचा ते प्रयत्न करतील, असं एक आश्वासन ते या ठिकाणी देत आहेत. तर अझरुद्दीन शेख हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. वडिलांचा जो वारसा आहे तो यापुढे देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर चालू, असं एक इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि ही छोटीशी मुलाखत लोकप्रधान चॅनलवर या ठिकाणी प्रसारित करण्यात आलेली आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. ते सर्व प्रश्न आम्ही सैफन शेख आणि अझरुद्दीन शेख यांच्याकडून पोहोचवण्याचा प्रयत्न करू. मात्र काँग्रेस पक्षानं या ठिकाणी त्यांना उमेदवारी अजून देणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र सैफन शेख आणि अझरुद्दीन शेख यांनी आम्ही स्ट्रॉंग आहोत, आम्ही सुरुवातीपासूनच खासदार प्रणिती शिंदे, दिलीप माने यांचे कट्टर समर्थक आहोत, आणि तिकीट आम्हाला मिळावे अशी जोरदार अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र भविष्यात कोणते चित्र असणार आहे ते आपल्याला भविष्यातच कळेल. आपण इथंच थांबूया.